नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अथर्व सुदामे. काय म्हणताय सगळ्या? नाही, तुम्ही काय म्हणा नाही तर नका म्हणून मी काय म्हणतोय 2 मिनिटं ऐका. ते काय काम आहेत तुम्हाला? नेहा कक्करची सक करणारी गाणी ऐकत बसलेला असता, वर तिला इंडियन आयडलमध्ये जज करता. नाही सॉरी, ती जज करते. हो नो, ती जज करते. एनिवेज, इट्स हर चॉईस. हा विषय काढण्याचं हेच कारण की मी आत्ता टी व्हीवर इंडियन आयडल हा कार्यक्रम बघत होतो आणि तुम्हाला सांगतो, कार्यक्रमाचा दर्जा नाहीच हो, दर्जाच नाही आहे काही. म्हणजे त्यांचा गाण्यांमध्ये विश्वासच नाही आहे. त्यांचा विश्वास आहे रड गाण्यांमध्ये. म्हणजे माझी आई वारली, माझे वडील वारले, माझे पणजोबा वारले, मी पण वारलो होतो, हा माझा पुनर्जन्म आहे. काय आहे काय? वेडा आहे का काय? आत्ताच असंच एक मुलगा आला स्टेजवर, रडायला लागला. त्याला विचारलं, बाबा का रडतोयस? मुझे तो बहुत खुशी हो रही है. अरे मग रडतोयस काय? खुशी हो रही है ना, मग रडतोयस काय? मुझे तो बहुत खुशी हो रही है कि मेरे जन्म के बाद पहले 10 महीने में कुछ बोल भी नहीं सकता था और आज देखो मैं इतने बड़े स्टेज पे गाना गा रहा हूँ. पहिले 10 महिने? अरे कोणीच नाही बोलत. आम्ही पहिले 10 वर्ष बोललो नाही. संडासला लागली तरी चड्डीत करायचो, पण सांगायचो नाही. तू काय सांगते कौतुक? असंच अजून एक मुलगा आला, रडायला लागला तोही. त्याला पण विचारलं, काय रे बाबा, काय झालं तुला? मैं बहुत दुखी हूँ. अरे पण झालं काय? मेरी उम्र अभी 30 साल है और मैंने अभी तक हनीमून भी नहीं मनाया. झालं, लागली ती नेहा कक्कर रडायला लागली. काय रडणं काय, चढणं काय. आणि तुम्ही बघितलं असेल ना, चुकून जर कोणी तिथं गाणं गायलं कधीतरी, तर ते गाण्याबद्दल कधी बोलतच नाहीत. परवा असंच एकाने गाणं गायलं. आपले हिमेश दादा रेशमे यांना विचारलं, कसं वाटलं आपल्याला गाणं? देखो मुझे इतना अच्छा नहीं लगा. क्यों नहीं अच्छा लगा? बात ऐसी है, मुझे तो सब लगते हैं बंडल, मुझे तो सब लगते हैं बंडल, क्योंकि मेरे पास है मेरी अपनी रानू मंडल. हा डायलॉग झाला मी सोफ्यावरनं उठलो, टीव्हीची दोन्ही बटणं बंद केली आणि हा व्हिडिओ करायला घेतला. तर मित्रांनो, ते जरी रडत असतील, चढत असतील, काही जरी करत असतील, तरी आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघून थोडंफार हसू आलं असेल. जर तुम्हाला हसू आलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. मला इन्स्टावर @अथर्व सुदामे ते फॉलो पण करू शकता. थँक्यू सो मच.